अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली पुलाची येथील गांजा विक्री करणाऱ्या तरुणास गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून 4 किलो गांजा, दुचाकी, मोबाईल असा 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई शिरोली पुलाची येथील पाण्याच्या टाकीजवळ बुधवारी रात्री करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाच्या विभागात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमर अली इस्माईल पटेल वय 31 राहणारा शिरोली पुलाची असे असून तो बुधवारी रात्री शिरोली पुलाची येथील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना मिळाली। मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला। उमर अली पटेल तिथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 4 किलो 120 ग्रॅम गांजा मिळून आला। पोलिसांनी तातडीने गांजासह त्याची दुचाकी आणि मोबाईल असा 1,54,400 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने शिरोली MIDC परिसरामध्ये चोरून गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली आहे। त्याच्यावर शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई व कामगिरी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग श्री सुजित कुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत जाधव, अशोक पवार, महेश आंबे, विनायक चौगुले, संदीप पाटील, वसंत पिंगळे, राजू एडगे, सुशील पाटील, अरुण धनगर यांनी केली आहे। दरम्यान शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या 8 दिवसात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCB दुसऱ्यांदा मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे स्थानिक शिरोली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता जनसामान्यातून गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।